इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये महापालिका पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी पंप ऑपरेटर आणि हेल्पर वॉलमन कर्मचाऱ्यांचा पगार 3 महिन्यांपासून दिला नाही, त्यामुळे कुटुंबियाचा उदरनिर्वाह करणे गैरसोयीचे झाले आहे। पगार वेळेत मिळावे यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांना निवेदन दिले आहे। तातडीने पगार देण्याची मागणी या निवेदनात केली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पगार दिला नाही तर कर्मचाऱ्यांना घेऊन महापालिकेसमोर आंदोलन करणार असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विनोद गायकवाड यांनी दिली आहे। निवेदन दिलेलं आहे काय तर विषय असा आहे सर की आपल्या उल्हासनगर महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जे वॉलमॅन आहेत, पंप हाऊसवाले आहेत, हेल्पर आहेत, त्यांचे पगार झाले नाहीयेत। त्या पगाराच्या संदर्भात ते जसे कर्मचारी माझ्याकडे आले होते, त्यांची मी गोष्ट ऐकून घेतल्यानंतर मी महापालिकेमध्ये निवेदन दिलेलं आहे। अतिरिक्त आयुक्त जे गवस साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की त्यांचे गेल्या 3 महिन्यापासून त्यांचे पगार झाले नाहीयेत। तर त्यांच्यावर खूप घराच्या प्रॉब्लेम संकट आलेले आहेत, तर त्यांचे पगाराला लवकरात लवकर व्हावे असे आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत। आणि गवस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की त्यांचे पगार येत्या 1 या 2 दिवसामध्ये होईल। आणि अगर समजा त्यांचे पगार नाही झाले तर आम्ही येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही आमच्या शिवसेना माध्यमातून आम्ही आंदोलन करू।